हॅलो नमस्कार मैत्रिणींना, स्वागत आहे तुमचं नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला डोहाळे जेवणासाठी जी काही साडी घेतली होती, म्हणजे ओटी भरण करण्यासाठी. कारण की मी पहिले फोटोशूटसाठी वेगळी साडी घेतली होती, ती तुमच्याबरोबर शेअर केलीच होती. तर आता ओटी भरण्यासाठी पण मला नवीन साडी घेतली होती, तर मी ती तुमच्याबरोबर शेअर करते आहे. तर मी तुम्हाला त्याचं ब्लाऊज आणि साडी हे दोघं दाखवणार आहे, कारण की आता माझा ओटी भरण्याचा कार्यक्रम जो आहे तो झालेलाच आहे. तर मग मी साडीचा रिव्ह्यू वगैरे जो आहे तो तुमच्याबरोबर शेअर करते. मला साडी वगैरे तुम्हाला कशी वाटते ते मला नक्की कमेंट करून सांगा. साडी ही दुकानात जाऊनच घेतली. इथं आमच्या इथं मोठं टेक्स्टाईल मार्केट आहे, तिथं जाऊनच घेतलेली आहे साडी. तर साडीचा कलर असा ब्ल्यू ग्रीनमध्ये. त्यामध्ये बघायला गेलं तर ब्लाऊज जो आहे तो ब्लाऊज पण शिवून झालेला आहे माझा. तर ब्लाऊजचा जो नेक आहे पाठीमागून, तर असा राऊंड नेक घेतलेला आहे, म्हणजे असा मटका टाईप जो आहे तो असा घेतलेला आहे. आणि स्लीव ज्या आहेत त्या अशा लॉंग थ्री फोर्थ आहेत, म्हणजे एल्बोपर्यंत घेतलेला आहे. आणि त्याला वरती इथे छोटासा पफ दिलेला आहे, म्हणजे असं बलून बनवलेलं आहे वरती थोडासा. आणि असा 3/4मध्ये स्लीव्ज आहे, एल्बोपर्यंत असा. मागे मटका गळा दिला आहे. आणि फ्रंटला जर बघितलं तर इकडे तुम्हाला पंचकोन जो गळा असतो आपला षटकोन टाईप, तसा इकडे गळा घेतलेला आहे. तर असा हे ब्लाऊज झालं. आणि साडी बघायला गेली तर पूर्ण ह्या कलरमध्ये एकच कलर आहे पूर्ण साडी आणि ब्लाऊजचा. साडी अशी पूर्ण भरलेली आहे याच्यामध्ये. आता हा बघायला गेलं तर हा असा कलर आहे, म्हणजे ब्ल्यू ग्रीन कलर आहे असा पूर्ण. अशी पूर्ण साडी आहे. त्याचे जे फोटोज वगैरे असतील साडीवरचे काही डोहाळे जेवणाचे, ते मी तुम्हाला पुढे क्लिपमध्ये दाखवणारच आहे. आणि जसं काही मी काही व्हिडिओ पण अपलोड केले आहे डोहाळे जेवणाचे, ते पण तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता. तर तुम्हाला साडीचा कलर कसा वाटला, डिझाईन वगैरे कशी वाटली, तर मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.